गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कठोपनिषद या विषयावर आपण चिंतन करत आहोत। नचिकेतानी आत्तापर्यंत 2 प्रश्न विचारून झाली आहेत आणि त्या दोनही प्रश्नांची उत्तरं धर्मात्मा यमराजांनी देऊन झाली आहेत। या विषयावरचं आपण बोलून आलोय। नचिकेतानी विचारलेल्या 3ऱ्या प्रश्नाची अपेक्षा यमराजाला नव्हती, पण माझा प्रश्न असा आहे की नचिकेताच्या मनामध्ये अशा प्रकारचा प्रश्न निर्माण व्हावा हेही अवघड आहे। आणि मी तू मागितलेले 3ही वर देतो असं म्हणल्यानंतर सुद्धा 3रा वर देण्याला थोडीशी काटकसर करावी हेही अपेक्षित नव्हतं। का बरं नचिकेताच्या मनामध्ये अशा प्रकारचं वैराग्य एवढ्या लहानपणी निर्माण झालं असावं? मन बुद्धी इंद्रियाच्या माध्यमातून घेण्यात येणारी सगळी सुख ही चिरकाळ टिकणारी नाहीत, परमानंद देणारी नाहीत, हे कळाल्यामुळं कदाचित नचिकेताच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं असावं। आणि का बरं या प्रश्नाची उत्तरं 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी यमराजांनी टाळाटाळ करावी आणि का बरं सांगावं की या ब्रह्मांडातली कुठलीही गोष्ट माग, या संपूर्ण 7ही द्वीपाचा स्वामी तू हो, 1000 वर्षाचं आयुष्य तुझं घे, 1000 वर्ष जगतील असे तुझे पुत्र आणि तुझे पौत्र असतील अशा पद्धतीचं सगळं घे, या इंद्रपुरीतल्या सर्वश्रेष्ठ अप्सरा तू घे, या इंद्रपुरीतले सर्वश्रेष्ठ आनंद तू घे, पण हे नको अशा पद्धतीचं जे यमराजाचं सांगणं आहे त्याचा तरी काय अर्थ असावा? खरं तर 3ऱ्या प्रश्नाच्या वेळेस एकीकडे नचिकेत गोंधळून गेलेला आहे असं यमराजाला वाटतं आणि यमराजच गोंधळलेत की काय असं नचिकेताला वाटतं। आता दोघे गोंधळलेले आहेत असं दोघांना वाटतंय, पण मला खात्री आहे दोघेही ठाम आहेत। नचिकेताने यमराजाला सांगून टाकलं, जर तुम्हाला 3रं देणं शक्य नसेल तर मला पहिले दिले दोन्हीच्या दोन्हीवर काढून घ्या, नको आहेत मला। आणि यमराजाला तर आता काय अवस्था करू मी अशी अवस्था झाली आहे। बरं अडचण काय यमराजाची? जे तत्व त्यांना माहिती आहे ते तत्व त्यांना सांगायचं आहे। यमराजांना आठवत असेल की हे तत्व खूप पूर्वी शिवशंभू महादेव आपले पत्नी पार्वतीला सांगत होते, तेव्हा शुकानी म्हणजे एका पोपटानी चुकून ऐकलं आणि हे आत्मतत्व ऐकून झाल्यानंतर ते पोपट उडाला आणि मग तुम्हाला ती सर्व कथा माहिती आहे भागवतातली की कशा पद्धतीनं नंतर शुकदेवाचा जन्म आणि या सगळ्या गोष्टी। म्हणजे ही कथा जर आत्मतत्वाची चुकून कुणाला कळाली तरी सुद्धा चालत नाही, महादेवाला चालत नाही। मग आपण त्यांच्या आज्ञेत आहोत, आपण त्यांना न विचारता या आत्मतत्वाचं पुढच्या पिढीला द्यायचं का? या बाबतीत निश्चितच मला असं वाटतंय की यमराज सुद्धा गोंधळून गेले असतील, पण वचन देऊन झालं होतं। आता दोघेही थोडेसे शांत बसलेत असं जरा मनातल्या मनात विचार करा। यमराज आपल्या मनामध्ये काहीतरी चिंतन चालू आहे की हे करण्यासाठीची आज्ञा मी कुणाची घेऊ, आणि इकडे नचिकेताचं पण चिंतन चालू आहे की आता काय मला हे मिळेल ना जे मी मागतोय ते? काय होतं, नचिकेताने विचार करायला सुरुवात केली यमराजांच्या शांततेसोबत की संसारामध्ये शिरणे आणि चक्रव्यूहात शिरणे सारखंच आहे। या चक्रव्यूहातली एक एक अवस्था पूर्ण करून आतमध्ये जाणे आणि पुन्हा बाहेर पडणे या चक्रव्यूहातून, म्हणजे पुन्हा एकदा आत्मतत्व
प्राप्त करण्यासाठी योग्य होणे अवघड आहे, अशक्य नाही आहे. अशक्य नाही आहे पण अवघड आहे. अवघड का बरं आहे? कारण तुकोबाराय आपल्याला सांगतात, रात्रंदिवनं आम्हा युद्धाचा प्रसंग. आता तुम्ही म्हणाल तुकोबारायांना कसला युद्धाचा प्रसंग आलाय? हातात काय ढाल तलवार घेऊन होते का ते? नाही, संसाराच्या चक्रामध्ये तुकोबाराय घुसले होते आणि पांडुरंगाला विनवणी चालू होती की आत्मतत्वाची अवस्था प्राप्त होऊ दे. आणि मग तुकोबाराय जेव्हा आत्मतत्वाच्या अवस्थेत पोचतात तेव्हा मात्र तुम्ही इकडे तिकडे भरकटू नका, अमृताचे प्याले माझ्याच जवळ आहेत आणि मग तुम्ही सर्वजण या अमृताचा आनंद घ्या, अशा पद्धतीनं तुकोबाराय येतात. पण हे सोपं नाही आहे. बर, याच्यामध्ये खूप जबाबदारी राहावं लागते, कारण बेसावध असलेला क्षण आणि मृत्यूचा क्षण चक्रव्यूहात एकसारखाच आहे. बरं, एकदा मृत्यू आला तर होतं काय की पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, या 84 लक्ष योनीमध्ये जर फिरायला लागलो तर असाही प्रश्न आहे. काय होतं, मातावर्ग दूध ठेवलं ना, दूध उकळायला ठेवलं, दुर्लक्ष झालेला एक क्षण हा दूध साईसगट उतू जाण्याचा क्षण असतो आणि मोठ्या झालेल्या लेकरांकडं दुर्लक्ष केल्याचा क्षण हा खानदानीच्या इज्जती सगट त्यांचंही उतू जाण्यासारखंच असतं सगळं. त्यामुळं या चक्रव्यूहामध्ये अडकायचंच नाही असं या नचिकेताच्या मनात चालू आहे. नचिकेताला राजा शंतनू आठवत असतील, गंगा आठवत असेल, मनातल्या मनात चिंतन चालू असेल की गंगेनी वचन दिलं होतं की तू मला काहीही प्रश्न विचारायचा नाही, आणि पहिलं मूल झालं आणि तिनं गंगेत सोडलं, दुसरं मूल झालं, 7 लेकरं या गंगेनी गंगेत अर्पण केले. 8वं लेकरू जेव्हा झालं तेव्हा मात्र शंतनूनी तिचा हात धरला आणि सांगितलं, नाही चालणार, मला माझं लेकरू परत कर. गंगा निघून गेली. जे लेकरं जन्मल्या क्षणाला गंगेत अर्पण झाली, मोक्षाचाच तो क्षण होता, या चक्रव्यूहात अडकणं नव्हतंच, त्यांचा जन्म तिथपर्यंतच होता. आता देवव्रत म्हणून जन्मलेल्या भीष्माची अवस्था काय सोपी आहे का सांगा ना मला. भीष्म प्रतिज्ञा घेतल्या क्षणापासून ते शरपंजरी पडलेल्या क्षणापर्यंत परमात्मा आपल्या हातामध्ये रथाचा चाक घेऊन मारायला येतोय, हा आनंदाचा क्षण सुद्धा उपभोगता येत नाही, अशी अवस्था असलेला भीष्म आहे. आणि शेवटचा रक्ताचा थेंब निघून जात नाही तोपर्यंत मरता पण येत नाही, असा हा भीष्म आहे. म्हणजे या चक्रव्यूहात अडकल्यानंतर खूप अवघड आहे. अहो, या चक्रव्यूहात अडकल्यानंतर फक्त भीष्माचीच अवस्था अवघड नाही आहे. नचिकेता विचार करायला लागला की साक्षात परब्रह्म परमात्मा भगवान श्रीकृष्ण 6 भाऊ भले कंसाच्या हातानं असेनात का, पण जन्मल्या परमात्म्याजवळ जाऊन पोचले. परमात्म्याला सुद्धा शरीर रूपी धारण केल्यानंतर आई वडील कारागृहात असणे, बंदिवासात असणे, यमुनेला पूर असणेपासून काय थोड्या अडचणी आहेत का सांगा ना मला. जन्मल्या पूतना येणे दूध पाजाला विषयुक्त, त्यानंतर कालिया आहेच, बरेच राक्षस आहेत, इंद्रदेवाचा कोप आहे. बाबा अगदी त्या व्याधानी शेवटचा बाण मारेपर्यंतच्या अवस्थेत भगवान श्रीकृष्णाला सुद्धा या चक्रव्यूहात जन्म घेतल्यानंतर सुटताना काय वेदना झाल्या आहेत. भले तो परमात्मा आहे, त्याला या वेदनेचं कुठलंही काही नाही, हे जरी खरं असलं तरी दिसताना मात्र जगाला त्या वेदना दिसतायतच ना. आणि म्हणून या नचिकेताला असं वाटायला लागलं की बाबा रे, या चक्रव्यूहाला प्रणाम करावा. झालेला उशीर बराच झालाय. आता मी लहान आहे असं न समजता आता या चक्रव्यूहाला प्रणाम करावं आणि आपण आत्मतत्वाच्या मार्गानं जावं, अशा पद्धतीचे विचार त्याच्या मनामध्ये यायला लागलेत.
त्याच्या लक्षात यायला लागलं की शेकडो वर्षाच्या तपश्चर्येनंतर सुद्धा जे आत्मतत्व ऋषीमुनींना सुद्धा कळत नाही, समजत नाही, पोचत नाही, ते आत्मतत्व आता मला अक्षरशः जवळ आलंय. आणि हा धर्मात्मा यमदेव, माझे गुरुदेव यमदेव माझ्या पदरी ते टाकत नाहीत, मौन आहेत. काय करू आता? त्यांच्या मनामध्ये नचिकेताच्या ती सप्तऋषीची कथा आठवायला लागली की सप्तऋषीमध्ये सर्वश्रेष्ठ कोण? तेव्हा त्याच्या लक्षात आलं की या सर्व सप्त ऋषीमध्ये परीक्षा घेण्यासाठी त्यांना इंद्रसभेमध्ये बोलवलं गेलं. आणि या सप्त ऋषीच्या समोर रंभा मेनका आपल्या आभूषणासह नर्तन करायला लागल्या. एक एक अवयव फेकून द्यायला लागल्या. शेवटी कपडे फेकून द्यायला लागल्या. निर्वस्त्र होईपर्यंतच्या अवस्थेत 6 ऋषी निघून गेले होते. आणि मग वशिष्ठ थांबले आणि वशिष्ठांना लक्षात आलं की नाचायचं का थांबलंस? ती म्हणली आता फेकून देण्यासारखं काही राहिलं नाही. वशिष्ठांनी सांगितलं, अगं मला असं वाटलं तुझ्या शरीराचा एक भाग फेकून देशील आणि तुझं आत्मतत्व दाखवशील मला. आता ते आत्मतत्व बघण्यासाठी हजारो वर्षाची तपश्चर्या करत असलेले वशिष्ठ सुद्धा, जे रामरायांचे कुलगुरू आहेत आणि त्यांना सुद्धा आतुरता आहे, तेच आत्मतत्व मला जर मिळणार असेल तर मात्र माझं नशीब चांगलं आहे म्हणायचं की माझ्या नशिबात अजूनही काहीतरी आडकाटे आहेत म्हणायचं मला कळत नाही आहे. कारण माझे गुरुदेव यमराज अजूनही मौन अवस्थेतच आहेत. काय होतं माहिती आहे? शरीर धारण करणाऱ्या बापापेक्षा सुद्धा बापाचं आत्मतत्व श्रेष्ठ असतं. कारण ते आत्मतत्व निघून गेल्यानंतर त्या बापाच्या शरीराला काही अर्थ नाही आहे. मग जर शरीर धारण करणाऱ्या बापापेक्षा त्याचं आत्मतत्व सर्वश्रेष्ठ असेल तर संपूर्ण ब्रह्मांड धारण करणाऱ्या परमपित्याचं आत्मतत्व किती सर्वश्रेष्ठ असेल. वा. आणि हे सर्वश्रेष्ठ आत्मतत्व फक्त परमात्म्याच्या माध्यमातून प्रत्येक प्राणीमात्रामध्ये जर येत असेल तर त्या प्राणीमात्राच्या आत्मतत्वाचा त्या आत्मतत्वाशी असलेला संबंध मला जर कळणार असेल तर माझ्या जीवनातला भाग्याचा दिवस आहे. आता मला असं वाटतंय की नचिकेताला असं लक्षात आलं असेल की आता माझे सद्गुरू बोलायला सुरुवात करतीलच की काय. आता यमराजांनी आपलं मन निश्चित केलं की याची सर्वश्रेष्ठ अवस्था आहे आणि त्यामुळं जसं काही नचिकेताने असं ठरवलं की संपूर्ण शरीराचे कान करावे आणि ऐकावं, कानामध्ये प्राण आणावा आणि ऐकावं. हे खरं म्हणावं की नचिकेताचं आत्मतत्व आता सद्गुरूच्या आत्मतत्वाला ऐकायला तयार झालंय असं म्हणावं कळत नाहीये. उत्तम सगळ्या प्रकारची शेतातली व्यवस्था झाली आहे. आता या उत्तम मेहनत झालेल्या शेतामध्ये नचिकेताच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूच्या माध्यमातून जलवर्षावही झालेला आहे. आता आत्मतत्वाचं बीज त्याच्या देहामध्ये, त्याच्या जमिनीमध्ये उगवायला हरकत नाही अशी मानसिकता यमराजांनी केली. आता मला एक समजत नाही आहे, म्हणजे हे आज सगळं अज्ञानातूनच चाललंय बरं का. आज जे मी बोलतो आहे किंवा बोलणार आहे आता ते मला कळालंय म्हणून नाही तर मला कळावं म्हणून बोलायला सुरुवात करतोय. कधीतरी कळावं. जर समजा वाघिणीचं दूध ॲल्युमिनियमच्या पात्रामध्ये राहत नाही, लोखंडाच्या पात्रामध्ये राहत नाही, वाघिणीच्या दुधासाठी जर समजा सोन्याचं पात्र लागत असेल तर नचिकेतानी हे आत्मतत्व आपल्यामध्ये साठवून घेण्यासाठी स्वतःचं शरीराचं कोणतं पात्र बनवून घेतलं असेल. खरंच काय योग्यता असेल नचिकेताची. या अमृतमयी धारा जेव्हा सद्गुरूच्या मुखातून आता नचिकेताच्या अंगावर पडणार आहेत तेव्हा नचिकेता स्वतः संपूर्ण तयार झालाय
हे आत्मतत्व ऐकण्यासाठी आणि या आत्मतत्वाला ऐकत असताना पाण्यामध्ये मासा हा तहानलेला आहे अशा अवस्थेत तुम्ही आम्ही राहू नये म्हणूनही जमेल तेवढं लक्ष देऊन आता यमराज साक्षात बोलायला सुरुवात करणार आहेत, तर आपणही लक्ष द्याल याबद्दल मला खात्री आहे. काय अवस्था असेल या नचिकेताची आणि काय योग्यता असेल यमराजाची की ज्यांनी हे आत्मतत्व पुन्हा या नचिकेताला सांगायला सुरुवात केली आहे. प्रत्येक सर्वश्रेष्ठ सद्गुरू ज्यांनी आपल्या शिष्याला आत्मतत्वाशिवाय दुसरं काही दिलं नाही त्या सगळ्यांना आठवायला सुरुवात करा आता. कारण हा संवाद फक्त नचिकेता आणि यमराज या दोघांमधला नाही आहे, तर या ब्रह्मांडातले सर्वश्रेष्ठ सद्गुरू जे तुमचे माझे सद्गुरू आहेत ते आपले आपले सद्गुरू आपल्यालाच सांगताहेत हे आत्मतत्व. अशा पद्धतीनं ऐकलं तर शरीर कोणाचं का असेना सांगणारं आणि त्याची योग्यता असेना का नसेना का, पण त्या माध्यमातून जर आपण ऐकलं तर मला वाटतंय आजचा कठोपनिषदाचा जो शेवट आज होणार आहे तो एका वेगळ्या अर्थानं होईल. असं माझ्याकडं अपान अवस्था येत नाही तर प्राण अपान म्हणजे परमात्मा ते आत्मतत्व असं नाही म्हणता येत. कारण ते आत्मतत्व नसेल तर तो शरीरच असू शकत नाही, तो जिवंत असू शकत नाही. आणि त्या प्राणतत्वाला वरती स्थिर केल्यानंतरही तू हजारो वर्ष जिवंत राहू शकतो. म्हणजे प्राण अपान ही अवस्था आत्मतत्वाची नाही. तर हे नचिकेता या प्राण अपानाला सुद्धा जो नियंत्रित करतो तो आत्मतत्व आहे. आपण अन्न स्वीकारतो, या स्वीकारलेल्या अन्नाचा वायूचा या ब्रह्मांडातल्या सगळ्या गोष्टी आपल्या रंध्राच्या माध्यमातून आपण स्वीकारतच तर असतो. आणि या स्वीकारलेल्या गोष्टीवर योग्य क्रिया करणे आणि या सर्व क्रिया करणारं आत्मतत्व आहे असं तुला वाटेल. नाही नचिकेता, या गोष्टीवर क्रिया करणारं आत्मतत्व नाही, या गोष्टीला क्रिया करून घेणारं आत्मतत्व आहे. ते वेगळं आहे. हे क्रिया करणारं अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये रमणारं आत्मतत्व नाही. आणि आपल्या हृदयामध्ये जो आत्मतत्व आहे त्याचीच प्रार्थना सर्वजण करत असतात आणि आपणही त्याचीच प्रार्थना करायची असते. त्यालाच प्रसन्न करून घेण्यासाठी कार्य करायचं असतं. म्हणून तुकडोजी महाराज पण म्हणतात ना, येतील गुरुराजे पाहण्याशी निर्मळ मंदिर माझे, येतील गुरुराजे. माझे सद्गुरुदेव कधीही येऊ शकतात. कारण मला जर त्यांना आत्मतत्वाची दीक्षा द्यावीशी वाटली आणि माझं हृदय मंदिरच जर शुद्ध नसेल, स्वच्छ नसेल, पवित्र नसेल, तर मग मला आत्मतत्वाची दीक्षा द्यायला आलेले गुरुदेव पुन्हा वापस निघून जातील. म्हणून त्या आत्मतत्वाची दीक्षा देण्यासाठी येणाऱ्या गुरुदेवांना हे मंदिर स्वच्छ पवित्र दिसलं पाहिजे. आणि म्हणून लक्षात घे नचिकेता, या देहातून जो निघून जातो ना, या देहातून जो निघून जातो आणि त्यानंतर या देहाचं काहीही मातीशिवाय काहीही शिल्लक राहत नाही. ती माती म्हणजे सुद्धा परमात्मा आहे आणि या देहातून निघून जातो तो सुद्धा परमात्मा आहे. पुन्हा माझ्या मनात असे बरेच छोटे छोटे प्रश्न, कधीतरी याच्यावर बोलेन मी. आणि निश्चितच तुला असं वाटत असेल नचिकेता की या जन्म मला जो मिळाला तो हा जन्म का मिळाला असेल, तर त्याचं कारण आहे गेल्या जन्मीचे तुझे शुभाशुभ कर्म, तू केलेला व्यवसाय व्यापार, तू केलेल्या वासना, तू केलेला संग, तू केलेले शास्त्र, तू वाचलेले शास्त्र, तू घेतलेली गुरुदीक्षा, गुरुमंत्र, तुझ्या गेल्या जन्मीच्या प्रत्येक गोष्टीबद्दलच्या भावना, या सगळ्यांचं एक रूप होतं. आणि ते रूप पित्याच्या माध्यमातून मातेच्या माध्यमात स्थापित होतं आणि तशा प्रकारे आपला जन्म मिळतो.
पापपुण्य समसमान अवस्थेत असेल ना नचिकेता, तर मनुष्य जन्म मिळतो. मग या पापपुण्यामध्ये सुद्धा तुझी सर्वश्रेष्ठ पुण्यावस्था कोणती आहे यानुसार तुझा जन्म निश्चित होतो. आणि जर पाप थोडं जास्त असेल नचिकेता, तर पशुपक्ष्यांचा जन्म मिळतो. जर समजा पाप अजून जास्त असेल तर गवत, वृक्ष, वेली, पर्वत अशा प्रकारचे जन्म नचिकेता मिळत असतात. आणि त्यामुळं हे तू लक्षात घे की या पद्धतीचा मिळालेला जन्म हा मनुष्य देहाचा जन्म आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे. कारण या जन्माचं विशेष असं आहे की प्रलय काळात संपूर्ण सृष्टी नष्ट होते, परंतु जो नष्ट होत नाही तो परमात्मा आहे. प्रलय काळात संपूर्ण ज्ञान नष्ट होतं, पण सर्व ज्ञान जो आपल्यामध्ये लपवून ठेवतो तो परमात्मा आहे. प्रलय काळात क्वचित एखादा भाग्यशाली असतो ज्याला एखाद्या पानावर अंगुष्ठ मात्र अवस्थेत भगवान दिसतात, प्रलय काळात सुद्धा दिसतात. म्हणजे ही अवस्था सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून या परमात्म्याच्या बद्दल तू जे विचारलास ना, तू अतिशय योग्य प्रश्न विचारलायस. मला तुझ्याबद्दल आता कणभरही शंका नाही आहे आणि हे तत्त्व सांगायला आता मी तुला सुरुवात केली आहे.